Hello students, today we study our next point, outbreeding devices from reproduction in lower and higher plants. ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन घडवून आणणारे काही बायोटिक एजंट्स म्हणजेच एंटेमोफिली, ऑर्निथोफिली आणि कायरोप्टेरोफिलीचे अडॅप्टेशन्स पाहिलेले होते. त्यातलेच नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत. जेनेटिक डायव्हर्सिटी इज अन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्होल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी पाहायला मिळते आपल्याला की ज्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन मुळेच ही डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता बघायला मिळते. कंटिन्यूड सेल्फ पॉलिनेशन म्हणजे नेहमी किंवा नियमित होणारं जे सेल्फ पॉलिनेशन आहे त्यामुळे प्लांटमध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन येणार आहे की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील किंवा सीड्सचा आकार लहान होणे, सीड्सची संख्या कमी होणे अशा प्रकारचे परिणाम त्याचे पाहायला मिळतील. त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन होणे हे सगळ्यात जास्त प्लांटसाठी फायदेशीर आहे. Thus plants have developed many devices to encourage cross pollination. त्यामुळे जरी एकाच प्लांट मध्ये बोथ सेक्सेस प्रेझेंट असले म्हणजेच मेल आणि फिमेल पार्ट फ्लॉवर मध्ये एकाच ठिकाणी असले तरी सुद्धा प्लांटनी असे काही डिव्हाइसेस डेव्हलप केलेले असतात की ज्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन होतं. त्यालाच आउटब्रीडिंग डिव्हाइसेस असं म्हणलेलं आहे. द एक्झाम्पल्स ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर ॲज फॉलोज. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचं युनिसेक्शुअलिटी. इन दिस केस द प्लांट बिअर आयदर मेल और फीमेल फ्लावर. इट इज ऑल्सो कॉल्ड डायोसियम म्हणजेच एका वेळेला एकच मेल किंवा फिमेल पार्ट फ्लॉवर मध्ये प्रेझेंट असतो. ॲज फ्लॉवर्स आर युनिसेक्शुअल. जर फ्लॉवर हे युनिसेक्शुअल म्हणजेच एका वेळेला एकच सेक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर सेल्फ पॉलिनेशन त्यांच्यामध्ये शक्य नाही. प्लांट्स मे बी मोनोइशियस म्हणजे मेज डायोशियस आहे. एक्झाम्पल आहे त्याचं, सॉरी मेज हे मोनोइशियस आहे म्हणजे एकाच झाडावरती मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर पाहायला मिळतं आपल्याला. आणि दुसरा आहे ते डायोशियस, मलबेरी आणि पपया. त्यांच्यामध्ये मेल फ्लावर असणारा मेल प्लांट वेगळा आहे, इंडिव्हिज्युअलच वेगळा आहे आणि फिमेल पपया किंवा फिमेल मलबेरी ही वेगळी असणार आहे. म्हणजेच दोन वेगवेगळे सेक्सेस हे दोन वेगवेगळ्या प्लांट मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याला डायोशियस असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे डायकोगॅमी. इन दिस डिव्हाइस anthers and stigmas mature at different time in a bisexual flower so as to prevent self pollination. डायकोगॅमी मध्ये अँथर आणि स्टिग्मा म्हणजेच मेल आणि फिमेल पार्ट हे वेगवेगळ्या वेळेला डेव्हलप होतात. बायसेक्शुअल फ्लॉवर हे बायसेक्शुअल असतं पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या वेळेला डेव्हलप होतात. का तर त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडून येऊ नये म्हणून. इट कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू टू टाइप्स. त्याच्यामध्ये पुन्हा दोन टाइप आहेत. एक आहे प्रोटॅन्ड्री आणि दुसरा आहे प्रोटोगायनी. पहिला आहे प्रोटॅन्ड्री म्हणजेच इन दिस टाइप अँड्रोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द गायनोशियम. याच्यामध्ये पहिल्यांदा मेल फ्लावर किंवा मेल पार्ट पहिल्यांदा डेव्हलप होतो गायनोशियम पेक्षा. इन दिस डिस्क फ्लोरेट ऑफ सनफ्लावर. एक्झाम्पल आहे त्याचं सनफ्लावर. सनफ्लावर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा गायनोशियमच्या अगोदर अँड्रोशियम डेव्हलप होतं. दुसरं आहे प्रोटोगायनी म्हणजेच ह्याच्यामध्ये गायनोशियम पहिल्यांदा मॅच्युअर होतं अँड्रोशियम पेक्षा. आणि एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. इन दिस टाइप गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोशियम. एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. डायकोगॅमी नंतर प्रीपोटेन्सी. pollen grains of other flower germinate rapidly over the stigma than the pollen grains from the same flower.
ह्याच्यामध्ये होतं काय, तर पोलन ग्रेन्स जर दुसऱ्या फ्लॉवरचे असतील तर ते लवकर स्टिग्मावरती जर्मिनेट होतात, आणि जर स्वतःचेच पोलन ग्रेन्स, स्वतःच्याच फ्लॉवरचे जर पोलन ग्रेन्स असतील तर ते जर्मिनेट व्हायला वेळ लागतो. याचे एक्झाम्पल आहे ऍपल. नेक्स्ट आहे हेटेरोस्टायली किंवा हेटेरोमॉर्फी असं म्हटलेलं आहे त्याला. इन सम प्लांट्स लाईक प्रायम्युला म्हणजेच प्राइमरोज, त्याच्यामध्ये 2-3 टाईपचे आपल्याला फ्लावर्स पाहायला मिळतात. प्राइमरोज, देर आर 2 or 3 forms, types of flowers in which stigmas and anthers are placed at different levels. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात. This prevent the pollen grains from reaching the stigma and pollinating them. त्यामुळं पोलन ग्रेन हे स्टिग्मा पर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट केलं जातं. नेक्स्ट आहे हर्कोगॅमी. इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लॉवर. बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजेच एकाच फ्लॉवर मध्ये मेल आणि फिमेल पार्ट हा प्रेझेंट असतो. इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर्स इज प्रिव्हेंट बिटवीन 2 सेक्स ऑर्गन्स and avoid contact of pollen with stigma of same flower. ह्यांच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे त्याचं कॅलाट्रोपस किंवा रुई म्हणतो आपण मराठीत त्याला. पेंटॅन्ग्युलर स्टिग्मा इज पोझिशन्ड अबाव द लेवल ऑफ अँथर्स. हा जो स्टिग्मा आहे तो खूप उंचावरती आहे किंवा खूप वर आहे, अँथरच्या लेवलपेक्षा खूप वर आहे, की ज्याच्यामुळे हे अँथर्स त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याला आपण फिजिकल बॅरियर असं म्हटलेलं आहे आणि त्याचा एक्झाम्पल आहे कॅलाट्रोपिस. सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी किंवा सेल्फ स्टेरिलिटी. म्हणजे एवढं करून सुद्धा जर त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत असेल तर आणखीन एक आउटब्रीडिंग डिव्हाइस झाडामध्ये डेव्हलप झालेलं असतं, ते म्हणजे स्वतःच्याच किंवा सेम फ्लॉवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत त्यांचं ते जर्मिनेशन होऊच देत नाही. बघा, दिस इज अ जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर इज इनहिबिटेड. एक्झाम्पल आहे त्याचं टोबॅको आणि थिया. यांच्यामध्ये सेम फ्लॉवरचे जर पोलन ग्रेन्स असतील तर त्यांचं जर्मिनेशन हे त्या सेम फ्लॉवरच्या स्टिग्मावरती होऊ देणार नाहीत किंवा होणार नाही. आणि अशा तऱ्हेनं सेल्फ पॉलिनेशन टाळलं जातं आणि त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन घडवून आणलं जातं. क्रॉस पॉलिनेशन होणं हे त्या झाडासाठी किंवा त्याचे जे जेनेटिक व्हॅरिएशन्स आहेत मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. सतत जर सेल्फ पॉलिनेशन करत राहिलं झाड तर त्यांच्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन येणार आहे, म्हणजेच त्यांचं जे यील्ड आहे, त्यांचं जे उत्पन्न आहे ते हळूहळू कमी होऊन जाणार आहे. ओके, थँक्यू.